नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय समाजशास्त्र, प्रकरण पहिले, भारतीय समाजाचा परिचय। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातने आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत, स्वातंत्र्योत्तर काळातील भारत या घटकावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, कंसातील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा। विधान क्रमांक 1, दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना रिकामी जागा म्हणत असत। पर्याय आहेत भिक्खू, भिक्खुनी, ऋषी। तर याचं उत्तर आहे दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू म्हणत असत। विधान क्रमांक 2, स्पेशल मॅरेज ॲक्ट रिकामी जागा या वर्षी पारित करण्यात आला। त्याचे पर्याय आहेत 1950, 1952, 1954। तर उत्तर आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 या वर्षी पारित करण्यात आला। प्रश्न क्रमांक 2, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। अ, राजमार्ग याची जोडी आहे हिंदू धर्म। ब, तीर्थकर याची जोडी दिलेली आहे जैन धर्म। क, सेंट थॉमस याची जोडी दिलेली आहे शीख धर्म। ही जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आहे सेंट थॉमस ख्रिस्ती धर्म। ड, अष्टांग मार्ग याची जोडी योग्य आहे बौद्ध धर्म। प्रश्न क्रमांक 3, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। चौकटीमध्ये दिलेली संज्ञा आहे ब्राह्मो समाज, डॉक्टर BR आंबेडकर, हरिजन सेवक संघ। विधान आहे 1, राजा राम मोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना ब्राह्मो समाज। विधान क्रमांक 2, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर। प्रश्न क्रमांक 3, अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। विधान क्रमांक 1, मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाईल। त्याचं अचूक विधान आहे मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये अल्लाह विषयाच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण दिले जाईल। विधान क्रमांक 2, थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता। त्याचं अचूक विधान आहे थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात श्रीमती ॲनी बेझंटाचा पुढाकार होता। प्रश्न क्रमांक 4, टिपा लिहा। 1, पूर्ववैदिक काळातील शिक्षण व्यवस्था। उत्तर 1, पूर्ववैदिक काळात गुरुकुलात संस्कृत भाषेतील वैदिक ग्रंथांचे अध्ययन अध्यापन मौखिक पठण पद्धतीने केले जात असे। 2, वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील विद्यार्थ्यावर उपनयन संस्कार होणे आवश्यक होते। 3, क्षत्रिय वर्णांचे विद्यार्थी प्रशासन आणि युद्धनीतीचे, वैश्य उद्योग व्यवसाय उपयुक्त बाबींचे आणि ब्राह्मण चारही वेदांवर प्रभुत्व प्राप्त करण्याचे शिक्षण घेत असत। 4,
गुरुकुलात वास्तवे असे तोपर्यंत ब्रह्मधर्माचे पालन करावे लागत असे. शिक्षणाचे उद्दिष्टे तल्लख बुद्धी व व्यक्तिमत्वाचा विकास ही होती. सत्यावर आधारित आचरण, विहित कर्तव्यांचे पालन, गुरु आणि माता पिता यांच्या प्रति निष्ठा आणि औदार्य या गुणांना महत्त्व होते. 5. ऋषीमुनी आणि दृष्ट्या व्यक्तींनी ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि पुढील पिढीस ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम केले. 6. स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. 2. मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. उत्तर. 1. स्त्रियांच्या सामाजिक स्थानाच्या उतरणीची सुरुवात उत्तर वैदिक काळात झाली होती. 2. पुरोहित वर्गांच्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्था, काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचा आग्रह आणि मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे या बाबी स्त्रियांच्या घसरणाऱ्या सामाजिक स्थानास जबाबदार होत्या. 4. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला आणि आयुष्यभर पुरुषावर अवलंबून राहण्यास भाग पाडण्यात आले. विधवा विवाह पूर्णतः निषेध मानला गेला. कौटुंबिक संपत्तीचा वाटा स्त्रियांना नाकारण्याची परंपरा रूढ झाली. स्त्रियांच्या व्यक्तिविकासाचा वाटा बंद झाल्या. 4. पितृप्रधान पद्धतीवर आधारलेल्या एकत्र कुटुंबे पद्धतीत स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. बालविवाह, सती, पडदा पद्धत, बहुपालिकत्व, देवदासी परंपरा इत्यादी अनिष्ट सामाजिक चालीरीती अन्यायमूलक आणि स्त्रियांच्या शोषणास कारणीभूत ठरल्या. प्रश्न क्रमांक 5. पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. संकल्पना क्रमांक 1. वर्ण. उत्तर. वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था समाजातील व्यवसायाधीनिष्ठ वर्गवारीवर आधारली होती. समाजाची ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णात विभागणी करण्यात आली होती. त्यामध्ये व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचिकता होती. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असलेली पावित्र्य व विटाळ या कल्पित गोष्टीवर उभारलेली जातीव्यवस्थेची उतरण प्रस्थापित होत गेली. अन्न, पाणी यांचे प्राशन करणे, पोशाख, व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास इत्यादी सर्व गोष्टीवर या कल्पनांचा पगडा होता. उदाहरणार्थ, पुरोहित व बुद्धिजीवी वर्गाचा समावेश ब्राह्मण वर्गात, राज्यकर्ते व प्रशासन वर्गाचा समावेश क्षत्रिय वर्णात, व्यापारी, शेतकरी व व्यावसायिकांचा समावेश वैश्य वर्णात, हीन आणि हलक्या दर्जाची कामे करणाऱ्यांचा समावेश शूद्र वर्णात करण्यात आला होता. संकल्पना क्रमांक 2. सामाजिक कायदे. उत्तर. सामाजिक कायद्याचा संबंध हा सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टींशी आहे. समाज सुधारण्याचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दृष्टी प्रथावर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यांना शक्य झाले. हे लक्षात घ्यायला हवे की केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही, मात्र अन्याय, दडपशाही आणि शोषण यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण होते. उदाहरण, ब्रिटिश राजवटीत अनेक अनिष्ट प्रथा व रूढींचे निर्मूलन करणारे कायदे करण्यात आले. सन 1829 मध्ये सती प्रतिबंध कायदा तर सन 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पारित करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सन 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा तर सन 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6. संकल्पना चित्र पूर्ण करा. स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था. 1. संघ केंद्र सरकार. 2. केंद्रशासित प्रदेश. 3.
राज्य सरकार. 4 स्थानिक स्वराज्य संस्था. हे स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था होत्या. समोरील संकल्पना चित्र पूर्ण करा. वर्णव्यवस्था. 1 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, 3 वैश्य, 4 शूद्र. हे सर्व वर्णव्यवस्था होय. समोरील संकल्पना चित्र पूर्ण करा. आश्रम व्यवस्था. 1 ब्रह्मचर्याश्रम, 2 गृहस्थाश्रम, 3 वानप्रस्थाश्रम, 4 संन्यासाश्रम. प्रश्न क्रमांक 7. पुढील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. 1 वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. उत्तर वरील विधान बरोबर आहे. कारण सन 1861च्या इंडियन काउन्सिल्स ॲक्टद्वारा भारतातील विधिमंडळाची स्थापना झाली. सन 1892, 1909 आणि 1991मध्ये त्यांची व्याप्ती विस्तृत करण्यात आली. सन 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा भारतीय संविधानाचा मूलधार आहे. 2 सन 1856च्या इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्टद्वारा भारतातील आधुनिक उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यातून नवीन बुद्धिवादी वर्ग जन्माला आला आणि त्याने सामाजिक सुधारणेची चळवळ हाती घेतल्या. 3 सन 1861च्या इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्टद्वारा आधुनिक भारतातील प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यात आली. तर 1861च्या इंडियन हायकोर्ट ॲक्टद्वारा न्यायव्यवस्था निर्माण झाली. 4 ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनेक सामाजिक रूढी व प्रथांचे निर्मूलन करणारे कायदे केले. त्यातून सामाजिक सुधारणांना चालना मिळाली. 2 बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागामध्ये पसरला गेला. उत्तर वरील विधान बरोबर आहे. कारण 1 गौतम बुद्धांनी वैदिक धर्मातील अनिष्ट प्रथा, वर्णभेद, पुरोहित वर्गाचे वर्चस्व, यज्ञविधी आणि पशुबळी यांना विरोध केला. समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती या धर्माकडे आकृष्ट झाल्याने त्यांचा भारतात वेगाने प्रसार झाला. 2 सम्राट अशोकासारख्या राज्यकर्त्यांनी बौद्ध धर्माला आश्रय दिल्याने त्यांचा प्रसार भारतात आणि भारताबाहेर दूरवर झाला. 3 तिबेट, चीन, मंगोलिया, म्यानमार, जावा, सुमात्रा, श्रीलंका इत्यादी बाहेरील देशात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. 4 गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केल्याने त्यांचे विचार समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले. प्रश्न क्रमांक 8. आपले मत नोंदवा. 1 जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. उत्तर 1 उत्तर वैदिक काळात वर्णपद्धती अधिकाधिक ताठर होत गेली आणि तिचे रूपांतर उच्च नीचतेच्या स्तरामध्ये झाले. पुरोहित वर्गाच्या वर्चस्वामुळे पवित्र आणि अपवित्र या विचारांचा आधार समाजात बहुसंख्य असलेल्या शूद्र आणि अतिशूद्रांना सामाजिक अवहेलना व शोषणाला सामोरे जावे लागले. 2 पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना गौणत्व प्राप्त झाले. 3 या प्रतिकूल परिस्थितीत वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी प्रस्थापित रूढी व परंपरांना विरोध केला. मोक्षाचा हक्कही समाजातील सर्व घटकांना असल्याचे प्रतिपादन केले. 4 स्त्री पुरुष समतेचा विचार लोकभाषेत मांडला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि जीवनाविषयी आशा निर्माण झाली. 2 समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. उत्तर 1 सामाजिक विषमता, दुर्बल घटकांचे शोषण आणि त्यांच्यावर होणारे अन्याय हे प्राचीन काळापासून
आजतागायत कायम आहे. 2. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या बंडखोरीमुळे समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती अस्वस्थ झाल्या. 3. भक्ती संप्रदायातील संतांच्या प्रयत्नामुळे समतेचा आणि मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचला. 4. ब्रिटिश राजवटीत काही अनिष्ट रूढी व प्रथांचे निर्मूलन करणारे कायदे झाले. 5. स्वातंत्र्योत्तर कालखंडात समता आणि स्वातंत्र्य या विचारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. 6. असे असूनही पर्यावरणाचा नाश, स्त्रियांवरील अत्याचार, दलित आणि आदिवासी शोषण चालूच आहे. त्यामुळे त्याविरुद्ध संघर्ष करण्याचा 21व्या शतकात समाज सुधारणा चळवळीस सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 9. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. पुढील मुद्द्यांच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला आहे याची उदाहरणासहित चर्चा करा. मुद्दा क्रमांक 1. इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. ब्रिटिश राजवटीत शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम हे विचार भारतात रुजले. आपल्या उन्नतीसाठी समाजातील दुर्बल घटक हे इंग्रजी माध्यमातील उच्च शिक्षणाकडे वळले. जागतिकीकरणामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना जगभर रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या. म्हणजेच इंग्रजी माध्यमातील शिक्षण भारतीय समाजातील बदलांचे पायक कॅटॅलिस्ट बनला आहे. मुद्दा क्रमांक 2. मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. सन 1947च्या आधी लोकशाही विचार प्रणालीविषयी सर्वसामान्य भारतीय अनभिज्ञ होते. भारताच्या संविधानाने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे तत्त्व स्वीकारले आणि वयाची 21 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुष नागरिकांना मताधिकार दिला. त्याचे पुढचे पाऊल म्हणजेच मताधिकारांची वयोमर्यादा 18 वर्षे इतकी कमी झाल्याने 18 ते 21 वयोगटातील तरुणांना मताधिकार प्राप्त झाला. त्याद्वारे राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी तरुण वर्गाला प्राप्त होणे हा एक उल्लेखनीय सामाजिक बदल आहे. मुद्दा क्रमांक 3. सामाजिक कायदे. परंपरानिष्ठ आणि पुरुषसत्ताक भारतीय समाजात आदिवासी, शूद्र व अतिशूद्र आणि स्त्रियांवर अन्याय होत असे. त्यांचे अंशतः परिमार्जन ब्रिटिश राजवटीत सामाजिक सुधारणा कायद्यामुळे झाले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सामाजिक कायद्यामुळे सामाजिक परिवर्तनास गती प्राप्त झाली. म्हणजे सामाजिक बदल प्रक्रियेला सामाजिक कायद्यांनी हातभार लावला. मुद्दा क्रमांक 4. वाहतूक आणि संपर्क दळणवळण. स्थितिशील भारतीय समाजात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहतूक आणि संपर्क साधनामधील प्रगतीमुळे बदलांचे वारे वाहू लागले. 20व्या शतकात वाहतूक व संपर्क संसाधनात उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि सामाजिक बदलास गती प्राप्त झाली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात संगणक, आंतरजाल आणि स्मार्टफोन हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. समाजातील सर्व घटक निदान संपर्क माध्यमांच्या क्षेत्रात समान पातळीवर आले.